हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. अखंडचे बोलणे ऐकताच सनशाईनच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. ती अखंडकडे पाहत म्हणाली, पण आता वेळ आली आहे की वर्षानुवर्ष चालत आलेले रेकॉर्डही तुटावेत आणि कुणाचा तरी गर्वही भंग व्हावा. हे बोलून तिने लगेच आपला फोन उचलला आणि खोली बाहेर निघून गेली. दुसऱ्या बाजूला अखंडचे बोलणे ऐकता सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाहट केला. अखंड स्टेजवर उभा होता. तेवढ्यात होस्टने त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तो उपस्थितांकडे पाहत म्हणाला, आणि आता वेळ आली आहे आपल्या 10व्या स्पर्धकाची, ज्यांचे नाव तुम्ही नेहमी ऐकले आहे, पण आजपर्यंत त्यांचा चेहरा कुणीच पाहिला नव्हता. आणि त्या म्हणजे कपूर फॅशन हाऊसच्या CEO सनशाईन. होस्टने घोषणा करताच समोरून सनशाईन अत्यंत आत्मविश्वासाने चालत स्टेजकडे आली. लाल रंगाचा ड्रेस, पांढरा हिल्स, चेहऱ्यावरचा अपार आत्मविश्वास आणि तिच्या अदाकारी ज्यानेही तिच्याकडे पाहिलं तो तिला पाहतच राहिला. अखंडची नजर तिच्यावर खिळून राहिली होती. त्याचे हृदय जोराने धडधडत होते. आत्तापर्यंत त्याने सनशाईनला फक्त टीव्हीवर पाहिलं होतं, पण आता ती त्याच्यासमोर उभी होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने आपल्या छातीवर हात ठेवला होता. सनशाईन स्टेजवर चढणार इतक्यातच तो पुढे सरसावला आणि तिला मदत करण्यासाठी हात पुढे केला. सनशाईनने वर पाहून त्याच्याकडे पाहिलं आणि थोड्याशा अहंकाराने म्हणाली, थँक्स, पण नको. हे म्हणत तिने अखंडची मदत न घेता स्वतः स्टेजवर पाऊल ठेवले आणि होस्ट जवळ जाऊन उभी राहिली. तिला स्टेजवर पाहून सगळ्यांचे डोळे दिपून गेले, कारण सर्वांनाच माहिती होतं की अखंड सिंघानियाचे लग्न मून अग्रवालशी झाले आहे आणि मून अग्रवालचा चेहरा अजूनही कुणी विसरलेला नव्हता. त्यांच्यासमोर उभी असलेली मुलगी त्यांना मून अग्रवालसारखीच दिसत होती. मग ती सनशाईन आहे असे ते कसे मानणार? सनशाईनने सगळ्यांच्या नजरा आपल्या दिशेने पाहिल्या तेव्हा ती हलकेच हसली आणि म्हणाली, हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांना भेटून आनंद झाला, पण असं वाटतंय की मला इथे पाहून तुम्हाला फारसं बरं वाटत नाहीये, बरोबर ना? होस्ट स्वतःच गोंधळलेला होता. तो थोडासा अडखत म्हणाला, खरं तर मिस सनशाईन, सगळ्यांना थोडा गोंधळ झाला आहे, कारण तुमचा चेहरा मिसेस सिंघानिया सारखा दिसतोय, म्हणजेच मिसेस मून अखंड सिंघानिया. त्यामुळे सगळे कन्फ्यूज झाले आहेत. सनशाईन उपरोधिक हसली आणि म्हणाली, मलाच समजत नाहीये की इथे नेमकं चाललंय तरी काय. तुम्ही कोणत्या मुलीबद्दल बोलत आहात मला माहीत नाही, पण मी फक्त मी आहे, माझ्यासारखी दुसरी कुणी नाही. तेवढ्यात अचानक अखंड बोलला, बरोबर म्हणालात, माझ्या चांदसारखी दुसरी कोणीच नाही. सनशाईनने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे? अखंडने आपल्या खिशात हात घालत तिच्या जवळ येत विचारलं, सगळ्यांनाच गोंधळ झाला आहे की तुम्ही मिसेस मून अखंड सिंघानिया आहात की नाही. मला वाटतं हा गोंधळ आपण दूर करायला हवा, नाही का? सनशाईन त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बारीकाईने पाहत होती. अखंडच्या मनात नेमकं काय चाललंय हे तिला कळत का नाही. तिच्या कपाळावर हलकासा घाम आला होता, पण तरीही ती स्वतःला सावरून ठामपणे उभी होती. ती थोड्या ॲटिट्यूडने म्हणाली, ओ खरंच, तुम्हाला वाटतं की तुम्ही हा गोंधळ दूर करू शकता? मग करा ना. मलाही हवंय की लोकांचा गोंधळ दूर व्हावा. अखंडने हलकसं खोडकर हसत म्हणाला, मला लोकांच्या गोंधळाशी काही देणं घेणं नाही. अखंड सिंघानियाला फक्त स्वतःशी आणि त्याच्या चांदशी मतलब आहे, आणि तुम्ही माझी चांद आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी मला एक छोटासा टेस्ट घ्यावा लागेल. सनशाईनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
इतक्यात अखंड तिच्या अजून जवळ आला आणि पुढच्या क्षणी त्याने तिच्या कमरेवर हात ठेवला. सनशाईनच्या अंगावर शहारे आले. तिचे डोळे मोठे झाले. अखंड तिच्या प्रत्येक प्रतिक्रिया टिपत होता. त्याने तिच्या ओठांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आजही माझ्या एका स्पर्शाने तू भुलून जातेस का? सनशाईन रागाने म्हणाली, काय फालतू बोलताय तुम्ही? पण पुढच्या क्षणी अखंडने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला उत्कटपणे किस करू लागला. सनशाईन पूर्णपणे दचकल्यासारखी झाली. तिने लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण अखंडने पाठीवरचा हात अधिक घट्ट पकडून ठेवला होता. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हती. आणि त्यानंतर ती जितकी दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तितकाच अखंड तिला स्वतःकडे खेचत होता. तो तिच्या ओठांवर तीव्रपणे किस करत राहिला. काही क्षणांनीच तो थांबला आणि तिच्या चेरीसारख्या ओठांकडे पाहत म्हणाला, अरे वा, हा स्वाद, आता मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. सनशाईनच्या डोळ्यात हलकीशी अश्रूंची चमक आली. तिने लगेच आपल्या ओठांवर बोट ठेवलं आणि हलकेच त्यांना स्पर्श करू लागली. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील सगळे क्षण तरळून गेले, जे तिने वर्षांपूर्वी अखंडसोबत घालवले होते. त्याचा हा स्पर्श आणि किस तिला पुन्हा त्या आठवणीत घेऊन गेला. पण काही क्षणातच ती भानावर आली. तिने रागाने अखंडला थप्पड मारण्यासाठी हात उचलला, मात्र ती त्याला मारणार इतक्यात अखंडने तिचा नाजूक हात पकडला आणि तिच्याकडे खोल नजरेने पाहू लागला. सनशाईनही जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे पाहत होती. आसपास उभ्या असलेल्या सगळ्यांची नजर आता फक्त त्यांच्यावरच खिळली होती. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं होतं. अखंड तिच्या चेहऱ्यावर झुकला. त्याने तिचा हात अलगद आपल्या चेहऱ्याजवळ नेला आणि तिच्या मनगटावर हलकेच चुंबन घेत म्हणाला, तू जाण्याआधी मी तुझ्यासोबत एक खेळ खेळलो होतो आणि आता तू पुन्हा तो खेळ खेळायला आली आहेस का? हे ऐकून सनशाईनचे डोळे मोठे झाले. अखंड स्मित करत म्हणाला, तुझं स्वागत तर करायलाच हवं, आणि यापेक्षा चांगलं स्वागत काय असू शकतं? वेलकम टू द वर्ल्ड ऑफ अखंड सिंघानिया. छान, असं म्हणत त्याने तिचा हात सोडला. त्याच्या शब्दांनी सनशाईन संतापाने पेटून उठली. पुढच्या क्षणी ती रागाने पावलं आपटत तिथून निघून गेली. अखंडच्या चेहऱ्यावर मात्र एक तिरकी स्मित रेषा उमटली. जशीच सनशाईन आपल्या खोलीत पोहोचली, तिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि लगेचच दरवाजा बंद केला. पुढच्या क्षणी तिने खोलीतील प्रत्येक वस्तू रागाने फेकायला सुरुवात केली. कधी काचेचा वास जमिनीवर आपटून फुटत होता, तर कधी समोरचं मोठं आरसंसुद्धा तिने ढकलून दिलं. टेबल, सोफा, सगळं काही तिने अस्तव्यस्त केलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पुसता पुसता तिचा सगळा मेकअपही खराब झाला होता आणि तिचा राग, वेदना आणि भूतकाळ सगळं एकाच वेळी बाहेर पडत होतं. तिचे केस थोडे विस्कटले होते आणि तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच क्षण पुन्हा पुन्हा फिरत होता. अखंडने सगळ्यांसमोर तिला किस केलेला तो क्षण. ती रागाने ओरडू लागली आणि पुढच्या क्षणी प्रचंड थरथर कापू लागली. तिचा आवाज बाहेरपर्यंत पोहोचत नव्हता, पण लिफ्टमध्ये उभा असलेला अखंड सिंघानिया मात्र स्वतःच्या वाढलेल्या धडाडींची जाणीव करत होता. काही क्षणातच तो मधील सनशाईनच्या रूमच्या बाहेर उभा होता. सनशाईन तिच्या रूममध्ये परत आली होती. अखंडने ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर तिला किस केलं होतं, त्यामुळे ती प्रचंड संतापलेली होती. आज ती अनेक वर्षांनी अखंडला भेटत होती, पण पहिल्याच भेटीत तो तिच्यावर हावी झाला होता. या गोष्टीमुळे ती स्वतःवरच रागावली होती आणि खूपच अस्वस्थ झाली होती. ती पॅनिक होऊ लागली होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि AC चालू असूनही तिला घाम फुटत होता. दुसरीकडे अखंड सिंघानिया लिफ्टमधून बाहेर येऊन तिच्या रूमसमोर उभा राहिला. काही वेळापूर्वीच त्याने शोधून काढलं होतं की सनशाईन कोणत्या रूममध्ये थांबली आहे. मुंबईतल्या कोणत्याही हॉटेलमध्ये सनशाईन थांबेल आणि त्याला तिचा रूम नंबर कळणार नाही असं होणं शक्यच नाही. तिने नाव सनशाईन दिलं असलं तरी अखंडला खात्री होती की तिचं
तीच त्याची मून आहे. त्याने हलकासा दरवाजा उघडला तर दरवाजा पूर्णपणे उघडला गेला. त्याची नजर समोर उभी असलेल्या सनशाईनवर गेली. ती बेडजवळ उभी होती आणि खूपच थरथरत होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि AC चालू असूनही तिला घाम येत होता. दुसरीकडे अखंड सिंघानिया लिफ्टमधून बाहेर येऊन तिच्या रूमसमोर उभा राहिला. काही वेळापूर्वीच त्याने शोधून काढलं होतं की सनशाईन कोणत्या रूममध्ये थांबली आहे. मुंबईतल्या कोणत्याही हॉटेलमध्ये सनशाईन थांबेल आणि त्याला तिचा रूम नंबर कळणार नाही असं होणं शक्यच नव्हतं. तिचं नाव सनशाईन दिलं असलं तरी अखंडला खात्री होती की तीच त्याची मून आहे. त्याने हलकासा दरवाजा उघडला तर दरवाजा पूर्णपणे उघडला गेला. त्याची नजर समोर उभी असलेल्या सनशाईनवर गेली. ती बेडजवळ उभी होती आणि खूपच थरथरत होती. दरवाजा उघडलेचा आवाज ऐकून सनशाईननेही वळून पाहिलं. समोर अखंडला पाहताच ती काही क्षणांसाठी स्तब्ध झाली. त्याला इथे पाहण्याची तिने अजिबात अपेक्षा केली नव्हती. तिची अवस्था आणखीनच बिघडली. अखंड तिच्या जवळ आला आणि तिची अवस्था बारेकाईने पाहू लागला. तिचं थरथरणं त्याला अजिबात सामान्य वाटत नव्हतं. त्याने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. सनशाईनने त्याला जोरात ढकललं आणि रागाने ओरडली, मला हात लावायची हिम्मत करू नकोस. तिचा राग पाहून अखंड क्षणभर चकित झाला, पण लगेचच तो पुन्हा तिच्या जवळ गेला. यावेळी त्याने दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले होते आणि शांतपणे म्हणाला, तुला नको असेल तर मी तुला हात लावणार नाही, पण आधी स्वतःला सावर, तुला पॅनिक अटॅक आला आहे. त्याच्या शब्दांवर सनशाईनचा चेहरा रागाने थरथरत होता, पण अचानक ती शांत झाली, कारण अखंडने तिला थेट आपल्या मिठीत घेतलं होतं. सनशाईनची धडधड जणू एका क्षणासाठी थांबली. ती अखंडच्या छातीला लागून उभी होती. अखंडने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती खोल खोल श्वास घेत होती आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. थोडी सावरताच सनशाईनने त्याला जोरात दूर ढकललं आणि रागाने म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मला हात लावू नकोस. माझ्या जवळ येण्याची तुझी हिंमत कशी झाली? सगळ्यांसमोर मला किस केलंस? तुला वाटतं तू कोण आहेस? अखंड तिच्या रागावर हलकसं हसला आणि म्हणाला, इतका राग? वाटतंय 3 वर्षांचा सगळा राग आजच काढणार आहेस. आता सनशाईन थोडी सावरली होती. ती दात घट्ट आवळत म्हणाली, तुझ्या फालतू गोष्टी स्वतःकडे ठेव. तुझ्या म्हणण्याने मी तुझी बायको होणार नाही. मला माहीत नाही मून सिंघानिया कोण आहे आणि मला जाणून घ्यायचंही नाही. मी सनशाईन आहे आणि तू खाली जे केलंस ते खूपच घाणेरडं होतं. तू मला सगळ्यांसमोर असं किस करू शकत नाहीस. अखंड तिच्याकडे पाहत असला आणि अगदी जवळ येत म्हणाला, म्हणजे सगळ्यांसमोर नाही तर एकट्याच चालेल? तुला आत्ता मला किस करायचं आहे का? सनशाईन रागाने ओरडली. आय जस्ट हेट यू. अखंडने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, पण मला अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझी ही अदा आजही तशीच आहे, खूपच आकर्षक. सनशाईन त्याच्याकडे अवाक होऊन पाहत राहिली. तिने पुन्हा त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, तू किती बेशरम आहेस.
मी तुला दूर करत आहेस आणि तू पुन्हा पुन्हा जवळ येतोयस. अखंड हसत म्हणाला, इतक्या दिवसांनी समोर आली आहेस आणि जवळही येऊ देत नाहीस. खरंच खूप नखरे वाढले तुझे चांद. चांद हा शब्द ऐकताच सनशाईन आणखी चिडली. तिने खोल श्वास घेत म्हणाली, मला वाटतं तू सहजपणे माझा पिच्छा सोडणार नाहीस. मला आता अधिकाऱ्यांना कॉल करावा लागेल. तेच तुला इथून बाहेर काढतील. एकदा सांगितलं ना, मी तुझी मून नाही. तुला समजत नाही का? तू वेडा आहेस का? कुणालाही पाहिलं की माझी चांद म्हणायला लागतोयस. अखंड तिचं सगळं ऐकत शांतपणे हसत होता. तो पुन्हा तिच्या जवळ आला. तिचे केस हलके चेहऱ्यावर झुलत होते. त्याने हळू सनशाईनच्या केसांना कानामागे सारत म्हणाला, तुझा राग करणं अगदी योग्य आहे चांद. माझ्या वागण्यातच तसं होतं, पण असं समजू नकोस की तू माझ्यासमोर सनशाईन बनून येशील आणि मी तुला तसंच समजून तुझ्यापासून दूर राहीन. माझ्या चांदची ओळख मला आहे, तुझ्या ओठांचा स्वाद तुला तर माहीतच आहे. पहिल्यांदा भेटलो त्या दिवशी मी तुझ्या या ओठांची चव घेतली होती आणि त्यानंतरच तुझी स्तुती केली होती. तो स्वाद मी आजही विसरलो नाही. तू कितीही स्वतःला सनशाईन म्हणत राहिली तरी तू माझी चांदच आहेस. यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. त्याचे शब्द ऐकून सनशाईन क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. अखंडमध्ये खूप बदल झाला होता. पूर्वी तो इतक्या नम्रपणे कधीच बोलत नसे, पण लगेचच तिने नजर वळवली आणि स्वतःशीच म्हणाली, हो मिस्टर सिंघानिया, तुम्ही अजिबात बदलले नाही. आधीसुद्धा तुम्ही असेच होता, क्षणात चांगले आणि क्षणात एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे. चेहऱ्यावर चांगुलपणाचा आणि वेड्या प्रेमाचा मुखवटा घालून तुम्ही तुमच्या द्वेषाचा खेळ सुरू केला होता आणि आजही तुम्ही माझ्याशी गोड बोलत आहात, फक्त मला पुन्हा तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी. पण मी ते विसरलेली नाही जे तुम्ही माझ्यासोबत केलं. तुम्हाला आणि तुमच्या त्या कृत्यांना मी कधीच विसरू शकले नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभी आहे, तुमचा सामना करण्यासाठी आणि माझ्या मनातला भीतीचा अंधार दूर करण्यासाठी. मी पुन्हा तुमच्या जाळ्यात अडकायला आलेली नाही. तिला विचारात हरवलेली पाहून अखंड हलकंसं हसत म्हणाला, काय झालं? काय विचार करतेस? आपल्या भूतकाळाबद्दल? सनशाईन ओबरोधी हसली आणि म्हणाली, कसे आहात तुम्ही मिस्टर सिंघानिया? तुमच्या बायकोला जाऊन काही वर्षही झाली नाहीत आणि तुम्ही तिचं नाव घेऊन इतर मुलींशी फ्लर्ट करताय. इतकी खालची पातळी मी आजवर पाहिली नाही. पण मी त्या मुलींपैकी नाही जी तुमच्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला पुरावा नकोय ना? पण मी तुम्हाला पुरावा देणारच. असं म्हणत तिने लगेच आपली बॅग उघडली आणि आयडेंटिटी कार्ड काढून अखंडसमोर धरलं. त्या कार्डवर सनशाईन असं नाव स्पष्ट लिहिलं होतं. सगळं अगदी खरं वाटत होतं आणि त्यावरील माहिती मूनपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. अखंडने त्या कार्डकडे पाहण्याचाही त्रास घेतला नाही. त्याने ते बाजूला सारत शांतपणे म्हटलं, मी आधीच सांगितलंय चांद, तुला ओळखण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तू काहीही दाखव, पण मी तुला सनशाईन मानणार नाही. तू माझी चांद आहेस म्हणजे माझीच चांद आहेस. आता माझ्यासोबत चल. असं म्हणत त्याने तिचा हात पकडला. सनशाईनच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, पण पुढच्या क्षणी तिने झटक्यात आपला हात सोडवला आणि संतापून म्हणाली, हाऊ डेअर यू. माझे पुरावे पाहूनही तुमचं वेडपण कमी होत नाही. आता मला ऑथॉरिटीला कॉल करावाच लागेल. तिने लगेच फोन काढून हॉटेल ताजच्या अधिकाऱ्यांना कॉल केला आणि क्षणातच 3-4 जणं तिच्या रूमच्या बाहेर आले. अखंड आणि सनशाईन एकमेकांकडे पाहत होते. अखंड शांत हसत होता, तर सनशाईनच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. ते लोक आत येताच सनशाईन लगेचच म्हणाली, हे कसले हॉटेल आहे? कुणीही कुणाच्या रूममध्ये येऊ शकतं? हा माणूस मला त्याची बायको समजतोय आणि मला त्रास देतोय आणि तुमचे हॉटेलवाले काहीच करत नाहीत. याला लगेच माझ्या रूममधून बाहेर काढा.
तिचं बोलणं ऐकून त्या अधिकाऱ्यांनी अखंडकडे पाहिलं. तो खिशात हात घालून निर्धास्त उभा होता. त्याला पाहून त्यांचेच धाडस कमी झालं. अखंड सिंघानियाला बाहेर जायला सांगणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून सनशाईन उपरोधिक हसली आणि म्हणाली, आता समजलं तुमची जीभ का बंद आहे ते. या माणसाने पैशांनी तुमचं तोंड बंद केले. त्याच्या वागण्यावरूनच ते दिसतंय. नाहीतर कुणी इतकं उघडपणे वेडपण दाखवेल का? पण मी तशी नाही. पैशांवर किंवा व्यक्तिमत्वावर भुलणारी मी सनशाईन आहे. आणि शेवटच्यांदा सांगते. तिने बोटांची चुटकी वाजवली आणि अखंडकडे बोट दाखवत ठामपणे म्हणाली, माझ्यापासून दूर राहा. पुन्हा कधी माझ्या परवानगीशिवाय माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणून तिने आपली बॅग आणि फोन घेतला आणि तिथून निघून गेली. अखंड मात्र खिशात हात घालून तिला जाताना पाहत हलकसा हसत उभा राहिला. हॉटेलचे अधिकारी काही बोलणार होते, पण त्याआधीच अखंड शांतपणे तिथून निघून गेला. मात्र जाताना त्याची नजर त्या कागदपत्रांवर पडली जे सनशाईन त्याला दाखवत होती, ज्यात आयडेंटिटी कार्ड आणि पासपोर्ट होते. त्याने त्यांच्याकडे पाहून हलकसं हसत तेही आपल्यासोबत घेतलं. काही वेळानंतर कपूरविला. सनशाईनची गाडी पार्किंग एरियात येऊन थांबली. ती गाडीतून उतरली आणि घाईघाईने आत गेली. आत येताच तिने बेडवर आपला पर्स ठेवला आणि थेट वॉशरूममध्ये निघून गेली. वॉशरूममध्ये जाऊन ती शॉवरखाली उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि तिच्या नजरेसमोर अखंडचा चेहरा फिरत होता. ती पुन्हा एकदा घाबरायला लागली होती. हीच भीती दूर करण्यासाठी ती स्कॉटलंडहून भारतात आली होती. पण ही भीती तिला अजूनच त्रास देत होती. शॉवरखाली उभी राहून ती विचारात हरवली आणि कधी जवळपास 1 तास गेला हे तिला कळलंच नाही. तिच्या फोनवर आहिलचे सतत कॉल येत होते, पण फोन सायलेंटवर होता. त्यामुळे तिला काहीच कळलं नाही. जवळपास 1 तासानंतर थंड पाण्यामुळे ती थरथर कापू लागली. तेव्हा तिने शॉवर बंद केला. एक खोल श्वास घेत ती स्वतःशीच म्हणाली, नाही, मला कमजोर व्हायचं नाही. मी इथे त्यांचा सामना करायला आले आणि मी तो करणारच. त्यांच्या या सगळ्या गोष्टी मला त्रास देतील, मला घाबरवण्याचा प्रयत्न करतील, पण आता मी अजिबात कमजोर पडणार नाही. हे बोलून तिने पुन्हा एक खोल श्वास घेतला, स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला आणि वॉशरूममधून बाहेर आली. तिचे गोरे पाय जसेच वॉशरूमच्या दारातून बाहेर पडले तसेच रूममध्ये बेडवर बसलेल्या एका व्यक्तीची नजर तिच्या पायांवर पडली. तो हलकसं हसत म्हणाला, तुला माहिती आहे का, चंद्राच्या सौंदर्याची सगळ्यात मोठी खासियत काय आहे? हा प्रश्न ऐकताच सनशाईनचे डोळे मोठे झाले. तिची नजर लगेच बेडकडे गेली. जिथून आवाज आला होता तिथे अखंडला पाहताच ती घाबरली. त्या क्षणी ती फक्त टॉवेलमध्ये होती. अशा अवस्थेत ती त्याच्या समोर कशी येणार? ती परत आत जाणार इतक्यात अखंड तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरून तिला थांबवलं. सनशाईन रागाने थरथरत म्हणाली, तुम्हाला अजिबात लाज नाही का? एखाद्या मुलीच्या रूममध्ये तिच्या परवानगीशिवाय येता? अखंड हसत म्हणाला, जर मी लाजलो तर बेशर्मी कोण करणार? आणि माझ्या चंद्रासोबत बेशर्मी नाही केली तर इतका शरीफ मी आधीही नव्हतो. सनशाईन चिडून म्हणाली, डिस्गस्टिंग. अखंड पुन्हा हसत म्हणाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही का? सनशाईनने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. अखंड म्हणाला, त्या चंद्राची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तो कित्येक वर्षांपासून त्याचं सौंदर्य टिकवून ठेवतोय. आधीही सुंदर होता, आत्ताही आहे आणि कायम सुंदरच राहील. कुणीही त्याच्या सौंदर्याला हरवू शकत नाही. आणि माझ्या चंद्राची खासियत तीच आहे. ती दिवसेंदिवस अजूनच सुंदर होत चालली आहे. हे बोलताना त्याने तिच्या कमरेवरती हात ठेवला. सनशाईनने त्याचा हात झटकून दिला आणि म्हणाली, फ्लर्ट करण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही येत नाही का मिस्टर सिंघानिया?
अखंड तिच्या ओठांकडे पाहत हसत म्हणाला, रोमॅन्स तर मला खूप चांगला करता येतो आणि किस करण्याचाही मूड आहे माझा. त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर स्थिर होती. सनशाईन जोरात म्हणाली, एक्सक्यूज मी, कुणी आहे का बाहेर? पण तिचा आवाज बाहेर जाण्याआधीच अखंडने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर पकडून तिला भिंतीला टेकवलं. सनशाईन पूर्णपणे चकित झाली. अखंड खूप जवळ आला होता आणि त्याचा श्वास जोरात चालू लागला. अखंड रागाने म्हणाला, तू असं कसं काय विचार केलास की तू अशा अवस्थेत कुणासमोर जाशील आणि मी तुला जाऊ देईन? हे ऐकून सनशाईनने त्याला जोरात ढकललं आणि म्हणाली, आणि तुम्ही कोण मला थांबवणारे? अखंड पुन्हा तिच्याजवळ झुकत म्हणाला, मी कोण आहे आणि कोण नाही हे तुला खूप चांगलं माहीत आहे शांत, पण तू विचारणार नाहीस का मी इथे का आलो? हे बोलताना त्याची नजर तिच्या मानेवर होती. सनशाईनने आपले केस पुढे करून स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला, पण अखंडने लगेच तिचे केस बाजूला करत म्हटलं, असं जास्त सेक्सी दिसतेस. सनशाईन चिडून म्हणाली, इथून निघून जा, नाहीतर मला गार्ड्सना बोलवावं लागेल आणि मग असं म्हणू नका की मी कुणासमोर जाऊ शकत नाही. माझं शरीर, माझी मर्जी, मी कुणासमोर कसंही जाईन. अखंड परत बेडकडे गेला. तिथे ठेवलेले पासवर्ड आणि ID कार्ड उचलले आणि तिच्याकडे देत म्हणाला, मी तर फक्त तुला हे द्यायला आलो होतो. त्याच्या हातात ते डॉक्युमेंट्स पाहून सनशाईनचे डोळे मोठे झाले. तिने लगेच ते आपल्या हातात घेतले आणि रागाने अखंडकडे पाहू लागली. अखंड हलकेच हसत म्हणाला, काय ग, एवढा राग का दाखवतेस? मी तर फक्त तुला ते डॉक्युमेंट परत द्यायला आलो होतो. नाही तर डॉक्युमेंटशिवाय तू अशीच ओरडत राहिली असतीस की तूच सनशाईन आहेस. पण कुणीच तुझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि मला तर मुळीच माहीत नव्हतं की इथे येण्याचा मला असा काही फायदा देखील होईल. हे म्हणताना त्याची नजर सनशाईनच्या अंगावर गुंडाळलेल्या टॉवेलकडे गेली. तो टॉवेल अगदी नाजूकपणे तिच्या अंगाला लपेटलेला होता. थोडंसं जरी ओढलं असतं तर तो सरकून खाली आला असता. त्याची नजर स्वतःवर जाणवता सनशाईनचा श्वास अडकला. तिला अखंडवर अजिबात विश्वास नव्हता, म्हणूनच तिने अचानक त्याला ढकललं आणि पटकन बाथरूममध्ये पळाली. अखंडने तिचा हात धरून तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सनशाईन आत शिरली होती. तिच्या या वागण्यावर अखंड हसला. त्याला आधीपासूनच खात्री होती की सनशाईन हीच त्याची मून आहे, पण तिच्या या कृतीने जणू त्या खात्रीवर शिक्कामोर्तबच केलं. तो थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, ठीक आहे, आता मी निघतो. स्वतःची काळजी घे. थोड्या वेळापूर्वी तू ठीक वाटत नव्हतीस. वेळेवर जेवण कर. तुला भूक सहन होत नाही. आणि हो, मला जेव्हा तुला भेटायची इच्छा होईल तेव्हा मी पुन्हा येईन. हे बोलून तो बाहेर निघून गेला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज येताच सनशाईनने सुटकेचा निश्वास टाकला आणि लगेच बाथरूमचं दार उघडून बाहेर आली. रागाने चेहरा वाकवून ती म्हणाली, ओ गॉड, कसा माणूस आहे हा मिसेस सिंघानिया. यांच्यापासून सुटका करून घेणंही कठीण आहे. ती बोलून संपवत नाही तोच अचानक कुणीतरी तिला घट्ट मिठीत घेतलं. सनशाईनचा श्वास पुन्हा अडकला. कुणीतरी तिच्या मागे उभा होता आणि त्याचे ओठ तिच्या मानेजवळ स्पर्श करत होते. ती पुन्हा थरथर कापू लागली. तो दुसरा कोणी नसून अखंडच होता. त्याने तिच्या खांद्यावर आलेले केस बाजूला करत आपला चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, माझ्यापासून दूर जायचं आहे तुला चांद? हे बरोबर नाही. हे म्हणत तो तिच्या समोर आला. मी तर तुझ्यात पूर्णपणे सामावून जाण्यासाठी आतुर आहे आणि तू माझ्यापासून दूर पळतेस. सनशाईनने रागाने त्याच्याकडे पाहत म्हटलं, म्हणजे तुम्हाला फसवणूक करायलाही येतं. मला वाटलं तुम्ही निघून गेलात, पण तुम्ही इथेच होतात.
अखंड हलकसं हसत म्हणाला, तुला गुड बाय न करता मी कसा जाऊ शकलो असतो. सनशाईन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, काही वेळा गुड बाय नसतं, फक्त अलविदा असतं, तेही कायमचं. अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला, पण काही अलविदा नशिबालाही हरवतात, कारण काही कथा अपूर्ण राहण्यासाठी नाही तर पूर्ण होण्यासाठी सुरू होतात आणि आपली कथा तर सुपरहिट होणार आहे. हे बोलून त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. पुढे सरकत तिच्या कपाळावर प्रेमाने हलकं चुंबन घेतलं. सनशाईन थक्क झाली. आज पहिल्यांदाच तिला अखंडकडून वेगळ्या भावनेचा अनुभव आला. याआधी तो जवळ आला की त्यात जबरदस्ती, राग किंवा आक्रमकता जाणवत असे, पण आज त्याचा स्पर्श काहीतरी वेगळाच होता. ती त्याच्याकडे बघतच राहिली आणि अखंड हसत खोलीबाहेर निघून गेला. सनशाईन अजूनही तिथेच उभी होती. तिने हलकेच आपल्या कपाळाला स्पर्श केला आणि मग आपल्या बोटांकडे पाहू लागली. अचानक तिने डोकं हलवत स्वतःलाच म्हणाली, नाही, मला पुन्हा मिस्टर सिंघानियाच्या जाळ्यात अडकायचं नाही. एकदा त्यांनी हे सगळं केलं होतं, प्रेम आणि वेडाच्या जाळ्यात अडकवलं होतं. आता नाही, मी पुन्हा त्यांच्यामुळे प्रभावित होऊ देणार नाही. हे म्हणताना ती त्या दिवसांची आठवण काढत होती जेव्हा तिची अखंडशी पहिली भेट झाली होती. त्याने आपल्या वेड्या प्रेमाने तिला जखडून ठेवलं होतं आणि नंतर गृहप्रवेशाच्या दिवशी तिच्यासमोर आपल्या द्वेषाची कबुली दिली होती. तिने खोल श्वास घेतला आणि कपाटाजवळ जाऊन कपडे काढले. ते घालून ती तयार झाली. रात्र झाली होती, पण तिला कुठेतरी जायचं होतं, अशा ठिकाणी जिथे तिला मनशांती मिळेल. ती कपूर मॅन्शनच्या पार्किंगमध्ये आली, गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. दुसरीकडे अखंड गाडी चालवत होता. त्याच्या कानात ब्लूटूथ होता. तो आपल्या माणसाशी बोलत म्हणाला, मला आत्ताच या नंबरची पूर्ण माहिती हवी आहे. हे म्हणत त्याने त्या माणसाला अहिलचा नंबर दिला. ती स्वतःशीच म्हणत होती, ऑब्झेशनचं जाळं. आधी जसं झालं होतं तसं आता पुन्हा होऊ देणार नाही. आता मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही, त्यांचा माझ्यावर परिणाम होऊ देणार नाही. असं म्हणताना तिच्या डोळ्यासमोर ते दिवस तरळले जेव्हा तिची अखंडशी भेट झाली होती. अखंडने आपल्या हट्टी आणि वेडगळ स्वभावाने तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि मग गृहप्रवेशाच्या दिवशीच तिच्याविषयीचा तिरस्कार उघडपणे व्यक्त केला होता. तिने एक खोल श्वास घेतला आणि लगेचच आपल्या कपाटाकडे गेली. कपडे काढून तिने ते घातले आणि स्वतःला तयार केलं. रात्रीचा वेळ झाला होता, पण तिला कुठेतरी जायचं होतं, अशा ठिकाणी जिथे तिला मनशांती मिळेल. ती कपूर मॅन्शनच्या पार्किंगमध्ये आली, गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. दुसऱ्या बाजूला अखंड गाडी चालवत होता आणि त्याच्या कानात ब्लूटूथ होतं. तो आपल्या माणसाशी बोलत म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता या नंबरवरची सगळी माहिती हवी आहे. असं म्हणत त्याने अहिलचा नंबर दिला, कारण जेव्हा सनशाईन शॉवर घेत होती आणि अखंड तिच्या बेडवर बसला होता तेव्हा त्या नंबरवरून तिला सतत कॉल येत होते. फोन सायलेंटवर असल्यामुळे सनशाईनला ते कळत नव्हतं, पण अखंडचं लक्ष तिच्या फोनकडे गेलं आणि त्याने तो नंबर लगेच आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला. दरम्यान सनशाईन गाडी चालवत होती. तिने म्युझिक सुरू करण्यासाठी फोन हातात घेतला तेव्हा तिच्या नजरेस मिस कॉल्स दिसले, ज्यात अहिलचा नंबर होता. तिने लगेच अहिलला कॉल केला. समोरून अहिलचा चिंतेने भरलेला आवाज आला, शाईन, तू माझा फोन का उचलत नाहीस? तुला माहिती आहे ना मला तुझी किती काळजी वाटते. थोड्याच वेळापूर्वी मला सर्व्हंटकडून कळलं की तू कपूर मॅन्शनमध्ये आहेस, पण कोणीतरी तुझ्याशी भेटायला आलं होतं. कोण आलं होतं? त्याच्या प्रश्नावर सनशाईन गोंधळली. तिने अहिलला काय उत्तर द्यावं हे तिला सुचत नव्हतं. अहिलने तिला स्पष्ट सांगितलं होतं की ती अखंडपासून दूर राहील, पण इथे तर पहिल्याच दिवशी अखंडने तिचे सगळे प्लॅन उधळून लावले होते.
सगळ्यांसमोर त्याने तिला किसही केलं होतं. ती काहीच बोलली नाही. तेव्हा अहिल म्हणाला, कुठे अखंड तर आला नव्हता ना तुला भेटायला? या प्रश्नावर सनशाईन पूर्णपणे गप्प झाली. इतक्यात ती आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. ती घाईघाईने म्हणाली, मी नंतर बोलते तुमच्याशी अहिल, आणि तिने लगेच कॉल कट केला. अहिल मात्र फोनकडेच बघत राहिला. तो रागाने म्हणाला, मला तुला एकटं पाठवायलाच नको होतं शाईन. मला माहिती होतं तो माणूस तुझा पाठलाग सोडणार नाही. मला वाटतं मला तुझ्याकडे यायलाच हवं. मी तुला त्याच्यासोबत एकटं अजिबात सोडू शकत नाही. असं म्हणत त्याने लगेच आपल्या माणसाला फोन केला आणि भारतात जाण्याची तयारी सुरू केली. दरम्यान अखंड आपल्या रूममध्ये चक्रा मारत होता आणि विहानशी बोलत होता. त्याने विहानला काही नवीन माणसं ठेवायला सांगितलं होतं. अशी माणसं जी सिंघानिया इंडस्ट्रीज फार्म हाऊस किंवा मेन्शनमध्ये काम करत नव्हती. त्यांना तो कपूर मॅन्शनच्या बाहेर उभं ठेवणार होता, जेणेकरून ते सनशाईनवर लक्ष ठेवू शकतील. विहानने विचारलं, सर, तुम्हाला खरंच वाटलं का की सनशाईन मॅडम म्हणजेच मून मॅडम आहेत? या प्रश्नावर अखंड चिडून म्हणाला, तुला एवढी हिंमत कोणी दिली मला प्रश्न विचारायची? मी जे सांगितलं आहे ते शांतपणे कर. नाही जमलं तर राजीनामा देण्याचीही गरज नाही. असं म्हणून त्याने कॉल कट केला. विहान फक्त फोनकडे बघत राहिला. काही वेळानंतर अखंड त्या नंबरबद्दल विचार करत होता. साधारण कोणाला फोन येणं ही मोठी गोष्ट नव्हती, पण सनशाईनच्या फोनवर अहिलचा नंबर पाहून त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याने नंबरची सगळी माहिती काढायला सांगितली होती. तेवढ्यात पुन्हा विहानचा कॉल आला. सॉरी सर, तुम्ही दिलेल्या नंबरची माहिती आम्ही मिळवू शकत नाही. तो प्रायव्हेट नंबर आहे, विहान म्हणाला. अखंड रागाने म्हणाला, प्रायव्हेट नंबर असला म्हणून काय झालं? माहिती कशी मिळवणार नाही? विहान म्हणाला, सर, तो प्रायव्हेट नंबर आहे आणि तो एखाद्या मोठ्या बिझनेसमनचा आहे, पण नेमकं कोण आहे ते समजत नाही. तरी मी प्रयत्न करतोय. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंड संतापून म्हणाला, जोपर्यंत मला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत मला तुझं तोंड दाखवू नकोस. असं म्हणत त्याने फोन जोरात बाजूला फेकला. आता त्याला अधिकच संशय येऊ लागला होता की हा नंबर नक्कीच अशा कोणाचा आहे जो सनशाईनच्या खूप जवळचा आहे. दुसऱ्या बाजूला सनशाईन अग्रवाल हाऊसच्या बाहेर उभी होती. तिची नजर दारावर खिळून राहिली होती, पण दार उघडत नव्हतं. तिला तिच्या आईवडिलांना भेटायचं होतं. आत सुहासिनीजी हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या आणि फोनकडे पाहत होत्या. त्यांना रोज एक कॉल यायचा, ज्यात समोरून काहीच आवाज नसायचा, पण तरीही तो कॉल त्यांना खूप समाधान देऊन जायचा. मात्र गेल्या 2 दिवसांपासून तो कॉल आलेला नव्हता आणि त्या त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.